सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्गावर परवा रात्री एक भीषण अपघात घडला। निर्माणाधीन पुलावर कोणतेही सुरक्षा उपाय नसल्याने कार थेट खोल खड्ड्यात कोसळली। या अपघातात गुजरातमधील दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे। अहमदाबादकडून धुळ्याला लग्नासाठी निघालेल्या दाम्पत्यावर हा काळाचा घाला बसला। शिंदखेडा तालुक्यातील सोंडले शिवारात ही घटना घडली। पुलाचे काम सुरू असताना ठेकेदाराकडून कोणतीही सूचना फलक लावण्यात आलेला नव्हता। रस्ता बंद असल्याचा कोणताही इशाराही देण्यात आला नव्हता। अंधारात रस्ता सुरू असल्याचा अंदाज घेऊन कार पुढे गेली, मात्र क्षणार्धात कार थेट 15 फूट खाली उड्डाण घेत खड्ड्यात कोसळली। लोखंडी पिल्लरमध्ये कार अडकल्याने मोठा अनर्थ टळला। एअरबॅग उघडल्याने दाम्पत्याचे प्राण वाचले, मात्र दोघेही गाडीत अडकून गंभीर जखमी झाले। मदतीसाठी दिलेल्या हाकांमुळे स्थानिकांनी धाव घेतली। पेट्रोल पंप कर्मचारी आणि ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवले। 2.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दाम्पत्याला बाहेर काढण्यात यश आले। या मदत कार्यादरम्यान 2 तरुण किरकोळ जखमी झाले। अपघातानंतर ठेकेदाराने घाईघाईने सूचना फलक लावल्याचा आरोप आहे। चूक लपवण्याचा हा प्रकार संतापजनक असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। इतकंच नव्हे तर अंधाराचा फायदा घेऊन दागिन्यांची चोरी झाल्याचाही आरोप आहे। हा प्रकार अधिक गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरतो। संपूर्ण महामार्गावर दिशादर्शक फलकांचा अभाव दिसून येतो। रिफ्लेक्टर नसल्याने रात्री वाहन चालकांचा जीव धोक्यात येतो। जखमी दाम्पत्यावर सध्या धुळ्यात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। या घटनेने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत। जबाबदार कोण हा सवाल उपस्थित केला जात आहे। ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ थांबवावा अशी नागरिकांची भावना आहे। अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर उपाय आवश्यक आहेत, नाहीतर निष्काळजीपणाने बळी वाढतच राहणार आहेत।